महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक आध्यात्मिक रत्नांपैकी एक म्हणजे परमपूज्य आदरणीय स्वामी गोविंदगिरी महाराज। अमृतवाहिनी भगवती प्रवरेच्या तीरावर नेवासे या क्षेत्री संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी सांगितली। माझं सद्भाग्य हे की त्याच प्रवरेच्या तीरावर बेलापूर या गावी मला जन्म लाभला। दरवर्षी येऊन वयाच्या 17व्या वर्षापासून मी श्रीमद भागवत माझ्या गावामध्ये सांगत गेलो। स्वामीजींनी श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली। काशीला पूज्य वेदमूर्ती विश्वनाथजी देव यांच्याकडे राहून मी सर्वदर्शनाचार्य ही परीक्षा दिली आणि आचार्य ही उपाधी प्राप्त केली। स्वामीजींनी संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलाची स्थापना केली। केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आदी देशांमध्ये 1,500पेक्षाही अधिक व्याख्याने दिली। स्वामी विवेकानंदांचा आपण सतत डोळ्यासमोर राखलेला आदर्श जणू आपल्या वाक्यांद्वारे प्रगट होतात। आपण अंगीकारलेल्या व्रतस्थ जीवनदशेला गंगातटी संन्यास दीक्षेद्वारे सर्वोच्च असा आयाम लाभला। कांची कामकोटी येथील पीठाधीश शंकराचार्य जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांच्याकडून प्राप्त झालेल्या अनुग्रहाने आयुष्यक्रमावर प्राचीन ज्ञानपीठाची कृपामुद्रा उमटली। सुसंस्कृत समाज उत्क्रांत व्हावा यासाठी संत कृपा प्रतिष्ठान, समर्थ व्यासपीठ यांसारख्या अन्य संस्थांच्या माध्यमातून अहोरात्र काम करत आहात। अयोध्येच्या राम मंदिराच्या कोषाध्यक्षाची सेवा प्रभू रामरायानं मला दिली म्हणजे ईश सेवेचा अपूर्व असा प्रसादच होय। वसुधैव कुटुंबकम या जीवनदृष्टीचा संस्कार समाजातील प्रत्येक घटकावर व्हावा यासाठी वाणी, लेखणी, कृती अशा माध्यमांमधून आपण निरंतर काम करत आहात। आपल्या कर्मयज्ञाप्रती आपला गौरव म्हणून आपल्याला वर्ष 2021-22 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनाला आनंद आणि समाधानाने मन भरून आलेले आहे।